धन्यवाद मॅडम. जर आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक असे असतील तर आमचे विद्यार्थीही काही कमी नाहीत हा. आताच मुंबई विद्यापीठात झालेल्या एका स्पर्धेमध्ये आपल्याच महाविद्यालयातल्या तृतीय वर्ष शाखेमध्ये शिकणारा आशिष ताडे नावाचा विद्यार्थी यांनी नुकतीच स्वरचित कविता त्याने तिथे सादर केली आणि तिथे त्याला द्वितीय क्रमांक बक्षीस मिळालेला आहे. आशिष ताडे यांना विनंती करते की त्यांनी जी मुंबई विद्यापीठात कविता सादर केली तीच कविता त्यांनी आपल्या इथे पण सादर करावी. माझं नाव आशिष सुभाष ताडे. ही जी कविता मी सादर केली ती एका वेगळ्या जाणीवेतून आलेली आहे. मुंबईमध्ये सहसा आपल्याला जातीवाद हा जो शब्द आहे हा ऐकायला भेटतो, पण गावखेड्यात अजूनही जातीवादाची तीव्रता आहेच. आणि तो गावाचा जो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत अनुभव घडतो हा त्याच्या भावना काय असतील ह्या मी मांडण्याचा प्रयत्न केला. तर माझ्या कवितेचे शीर्षक आहे नरक यातना. नरकातल्या मरण यातना भोगतोय मी या पृथ्वीवर. नरकातल्या मरण यातना भोगतोय मी या पृथ्वीवर. 21व्या शतकातही छळले जाते मला जातीवर. माझ्या अंगावरून फिरवली जाते कट्यार आजही. माझ्या अंगावरून फिरवली जाते कट्यार आजही. पाण्याच्या माठाला शिवल्याने हात तोडले जातात आजही. निर्दयी जातीमुळे प्रेम माझ्या वाट्याला येतच नाही. निर्दयी जातीमुळे प्रेम माझ्या वाट्याला येतच नाही. रक्तबंबाळ करते ही विषमता मला त्या निवडुंगाच्या काट्याने. काढते पिळून माझ्या शरीरातून रक्ताचा एक एक थेंब. काढते पिळून माझ्या शरीरातून रक्ताचा एक एक थेंब. करून निर्जीव्या शरीराला स्मशानात काढून टाकते. जातीमुळे हरतोय थकतोय मरतोय मी. जातीमुळे हरतोय थकतोय मरतोय मी. मुजरा करायला प्रस्थापितांना आता झुकतोय मी. मरणे सोपे होत आहे, मरणे सोपे होत आहे आणि जगणे परवडत नाही. गरिबीच्या या वाळवंटात सुखाची पाणी काही मिळत नाही. चिरडून काढतोय माझ्या शरीराला हा राक्षसी चाबूक. चिरडून काढतोय माझ्या शरीराला हा राक्षसी चाबूक. वेदना आकांत होतात तरीही निर्दयी तू निर्दयीच. जावे शरण मी कोणाला या आभासी जगात. जावे शरण मी कोणाला या आभासी जगात. आपले म्हणून कोणी दिसेना या विषमतेच्या नरकात. एवढे अवघड जगणे जमायचे नाही मला. एवढे अवघड जगणे जमायचे नाही मला. पुढे झाला नरके यातनेचा हा प्रवास आहे आता. धरतीच्या कुशीत स्वतःला निजवतो मी. धरतीच्या कुशीत स्वतःला निजवतो मी. मरणाला कवटाळूनच या विषमतेला संपवतो मी. ना पाहिलेल्या सुखाचा भास होतोय, ना पाहिलेल्या सुखाचा भास होतोय. आनंद होतोय नरकातल्या वेदना संपल्याचा. आता पुन्हा कधी माणसाच्या जन्माला येणे नाही. आता पुन्हा कधी माणसाच्या जन्माला येणे नाही. जातीच्या बंधनात अडकून आता मरणे नाही. जातीच्या बंधनात अडकून आता मरणे नाही. धन्यवाद.